सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठं वस्त्र दालन, महांकाली कलेक्शन होलसेल दालन, नवरदेव नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बस्ता, आहेर साड्या आणि वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये भरपूर व्हरायटी, तेही होलसेल दरामध्ये, फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच. आमच्यापेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही. तेव्हा एकदा अवश्य भेट द्या. महांकाली कलेक्शन, महांकाली साखर कारखान्यासमोर, मेन रोड, कवठे महांकाळ. हिंदू मुस्लिम जातीवाद केल्याने सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सुटणार आहेत का? सुजात आंबेडकर यांचा खुला सवाल. वंचित बहुजन आघाडीने कधीही अवैध व्यावसायिकांना निवडणुकीत तिकीट दिले नाही. दुसऱ्या पक्षात मात्र पैसे, सोने, गाड्या घेऊन तिकीट दिले जाते. आम्ही पैशावर नाही तर संघर्ष करणाऱ्या माणसाला तिकीट देतो, असे परखड मत वंचित बहुजन विकास आघाडीचे युथ आयकॉन सुजातदादा आंबेडकर यांनी व्यक्त केले. कवठे महांकाळ तालुक्यातील रांजणी जिल्हा परिषद व पंचायत समिती गटातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांच्या प्रचारासाठी सुजात आंबेडकर आलेले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उमेदवार सूरज वाघमारे, हिंगणगाव पंचायत समिती गटाचे उमेदवार शुभम चव्हाण, ढालगाव पंचायत समिती गटाचे उमेदवार दादासाहेब नरळे, नागज पंचायत समिती गणातील संभाजी ब्रिगेडचे उमेदवार ऋतुराज पवार यांना बहुजन आघाडीने जाहीरपणे पाठिंबा दर्शविल्याने वंचित आघाडीची ताकद कवठे महांकाळ तालुक्यात वाढलेली आहे. यावेळी वंचित आघाडीचे रांजणी जिल्हा परिषदेचे उमेदवार सूरज वाघमारे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे, वंचित आघाडीचे सांगली जिल्हा निरीक्षक सोमनाथ साळुंखे, जिल्हा संघटक रुपेश माने, जिल्हा उपाध्यक्ष भूषण चंदनशिवे, तालुकाध्यक्ष दत्तात्रय आठवले, सचिव जीवन साबळे, जगन्नाथ पाटील, अमोल तोरवे, किरण बनसोडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वंचित आघाडीचे युथ आयकॉन सुजातदादा आंबेडकर यांचे लक्षवेधी भाषण पुढे पाहूया. रुजणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि एक मिनिट आपण सर्वांना एक विनंती करतो की आपण ज्या ज्या ठिकाणी बसले आहात तिथे एक मिनिट आपण कृपया करून आपल्याच ठिकाणी उभं राहावं, ही मी आपल्या सर्वांना विनंती करतो. काल जो ऍक्सिडेंट झाला आणि त्या ऍक्सिडेंटमध्ये प्लेन क्रॅशचा जो ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा मृत्यू झाला. आपण त्यांना एक मिनिट शांतता ठेवून त्यांना आदरांजली वाहूया अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. साधू साधू समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे नेते सोमनाथ सर, तसेच वंचित बहुजन आघाडीचे मंचावरचे सर्व नेते, पदाधिकारी, मान्यवर, उमेदवार, तसेच इथे उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहुजी, जय मल्हार, अस्सलाम वालेकुम आणि जय भीम. मित्रांनो, काल एक दुःखद घटना अशी अख्ख्या महाराष्ट्रासमोर आली. काल सकाळी 8:45 वाजता हा प्लेन क्रॅश झाला. 9:30 पर्यंत आपल्या सर्वांना बातमी आली आणि बऱ्याचशा लोकांना असं एक झालं होतं की हे खरंच झाले का. काही काही लोकांना याच्यामध्ये खोडसाळपणा वाटला होता, काही काही लोकांमध्ये चुकीची बातमी वाटली होती, बऱ्याचशा लोकांचा याच्यावरती विश्वास पण नव्हता पटला. पण जेव्हा ते दृश्य आले, टीव्हीवरती बातम्या आल्या, व्हिडिओज आले, फोटोज आले, तसं लोकांना ती बातमी खरी आहे हे कळत गेलं आणि आपल्याला कळलं की एक काल मोठा प्लेन क्रॅश झालाय, त्याच्यामध्ये 5 लोकांचा जीव गेलाय आणि त्याच्यामध्ये एक आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सुद्धा होते. आता अजितदादा पवार आणि आंबेडकरवादी चळवळीचा अजितदादा पवार त्यांच्या पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचं नेहमी एकमत होतं का? तर ते नव्हतं.
बऱ्याच वेळा अजितदादांनी वंचितच्या कार्यकर्त्यांवरती, पदाधिकाऱ्यांवरती टीकाही केली होती आणि बऱ्याच वेळा वंचितच्या लोकांनीही अजितदादांवरती सडकून टीका केली होती. पण हे मतभेद जरी असले आणि राजकीय दृष्टीने विचारांमध्ये मतभेद असले आणि राजकीय दृष्टीमधून दुसऱ्यांचे विचार जरी पटत नसले तरी अजितदादा हे आपल्या सर्वांसाठी आदरणीय राहणार आहेत. ते महाराष्ट्राचे 6 वेळा उपमुख्यमंत्री होते आणि विचाराची मतभेद असली तरी लोकांसाठी काम करणारा माणूस, सकाळी 6 वाजून ते रात्री 12 पर्यंत लोकांसाठी राबणारा माणूस आणि लोकांच्या हक्काचा कामाचा माणूस म्हणून त्यांची ओळख नेहमी ह्या महाराष्ट्रामध्ये राहील. आणि त्याचबरोबर बाळासाहेब ज्या भाषेत त्यांचं वर्णन करायचं की जेव्हा राजकारण मोठ्या प्रमाणात कपटी होतं आणि जेव्हा राजकारणामध्ये क्रूरता येते आणि लोक राजकारणामध्ये विचित्र वागायला लागतात, खोटं बोलायला लागतात, तेव्हा अजित पवार असे एक व्यक्तिमत्व होते जे त्यांच्या पोटामध्ये जे होतं ते ओठावरती बोलून दाखवायचे आणि जे त्यांच्या ओठावरती बोलून दाखवलेलं असायचं ते त्यांच्या पोटामध्ये असायचं. आणि म्हणून अजितदादा ह्यांचा मृत्यू हा फक्त राष्ट्रवादी काँग्रेस किंवा त्यांच्या मित्र पक्षांसाठी किंवा एका बाजूला नमस्कार ते संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आले त्यांच्या सुद्धा टाळ्यांनी सत्कार करूया, स्वागत करूया. आणि हा फक्त महाराष्ट्राच्या राजकारणाने गमावलेला माणूस नव्हता, पण एक खूप मोठं व्यक्तिमत्व हे आज महाराष्ट्राने गमावलेलं आहे आणि म्हणून आपण त्यांना आदरांजली वाहतो. त्याचबरोबर मला आपल्याला अजून एक गोष्ट सांगायची की आज खऱ्या अर्थाने ही प्रचाराची सभा व्हायला नको होती. आपली 2 दिवस दुखवटा 3 दिवस दुखवटा हा सरकारने आयोजित केला होता. पण मी आपल्या सर्वांसमोर एक गोष्ट नमू इच्छित करतो की काल आणि आज अख्खा दिवसभर वंचितच्या प्रचाराच्या सभा होत्या आणि जसं कळलं आणि जसं अजितदादांच्या बातमीबद्दल कळलं तसं काल आणि आज आपण सगळ्या सभा ह्या रद्द केल्या होत्या. पण बऱ्याच ठिकाणी आता वंचित बहुजन आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत, जे उमेदवार आहेत, ते काही श्रीमंत मोठे खर्च करणारे किंवा कारखानेवाले नाहीत. ते कष्टकरी गोरगरीब सामान्य वंचित घटकांमधून येणारे आणि तेव्हा ते जेव्हा पैसे एकत्र करून पैसे इकट्ठा करून कार्यक्रम आयोजित करतात तेव्हा तो कार्यक्रम करणं भाग असतं, कारण त्यांच्याकडे बाकीच्यांसारखं संसाधन नसतं. हे सुद्धा एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेड किंवा इतर ज्या छोट्या संघटना आहेत, आमचा एक प्रॉब्लेम असा होतो की निवडणुकीच्या 4 दिवस आधी आम्हाला चिन्ह दिलं जातं. 28 तारखेला आणि 29 तारखेला आपल्याला चिन्ह मिळालं. त्याच्यानंतर आपल्याला मोजून फक्त 4 दिवस मिळाले होते चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. म्हणून आज आपल्या सर्वांच्या आदराचा मान ठेवून ही सभा आयोजित केली आणि ही सभा केली. पण आपण या सभेची सुरुवात ही नेहमीच अजितदादांना आदरांजली देऊन करूया अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि हेच बोलत असताना आज आपण इकडे जमलोय तर ते जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचं आणि आपल्याला मी एक गोष्ट लक्ष सांगू इच्छितो की जिल्हा परिषदेच्या निवडणुका ह्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. तळागाळातल्या कार्यकर्ता जो पक्षाची मेहनत करतो, जो पक्षाची भूमिका घेऊन लढतो, जो पक्षाची भूमिका घेऊन राबतो, तो सत्तेमध्ये जाईल. तो सत्तेमध्ये जाऊन स्वतःच्या लोकांचा, स्वतःच्या समाजाचा, स्वतःच्या गावाचा उद्धार करेल, विकास करेल. या भूमिकेतनं ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असते. आणि मी आजही आपल्या सर्वांसमोर हे सांगतो की वंचित बहुजन आघाडीचं तिकीट हे प्रत्येक वंचित बहुजन आघाडीच्याच तळागाळातल्या कार्यकर्त्यांना दिलं गेलंय. वंचितचं तिकीट पैसे विकणाऱ्यांना, दारूचे अड्डे चालवणाऱ्या, मटके सड्डे चालवणाऱ्यांना किंवा पैसे देऊन कोणालाही तिकीट दिलं नाही, तर फक्त आणि फक्त वंचितचे जे एकनिष्ठ कार्यकर्ते होते यांनाच वंचित बहुजन आघाडीने तिकीट देण्याचं काम केलेलं आहे. आपण इतर पक्षांमध्ये बघा, नेत्यासमोर कोणतरी जातं, एक सोन्याची हार देतं, तिकीट घेऊन येतं. दुसऱ्या पक्षामध्ये गेलो तर एक पैशाची पेटी दिली जाते, तिकीट गेलं येतं. अजून कुठल्या पक्षामध्ये गेलो, मी ऐकलंय की नगरसेवकाचं तिकीट मिळवायला कोणीतरी थार दिली होती एका नेत्याला. आपल्या पक्षात असं काय चालत नाही.
इथे पैशावरती कोणत्याही कार्यकर्त्याला तिकीट मिळत नाही. इथे जो पक्षाचं एकनिष्ठपणे काम करतो त्याला तिकीट मिळतं. ह्या पक्षामध्ये पैशावर नाही तर संघर्षावरती तिकीट मिळतं. हा इतिहास वंचित बहुजन आघाडीने ह्या निवडणुकीमध्ये उभा केला. आणि ह्याच परिस्थितीमधनं आपण जर आपले ह्यावेळेसचे उमेदवार बघितले तर आपल्याला हे दिसेल की कोण मोठा कारखानदार, 15 गाडीवाला, 15 एकर जमीनवाला, खूप मालमत्तावाला आपला उमेदवार आहे का? नाही. सर्वसामान्य घरातून, कष्टकरी घरातून, वंचित घटकांमधनं आलेला, दलित असू देत, बहुजन असू देत, आदिवासी असू देत, मुसलमान असू देत, ज्या ज्या लोकांना आतापर्यंत इकडच्या व्यवस्थेने सत्तेच्या बाहेर ठेवायचं काम केलं होतं त्या लोकांना सत्तेमध्ये घेऊन जाण्यासाठी आज बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची तिकीट दिली आहेत. आणि ती कोणाला दिली? तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना, वंचितची भूमिका मांडणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जाणाऱ्यांना आज तिकीट देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकरांनी. आणि मित्रांनो, मला एक गोष्ट सांगा, आपल्या सर्वांना हे माहितीये की पंचायत समिती झाली, जिल्हा परिषद झाली, या दोन्ही निवडणुकांमध्ये आपण स्थानिक प्रश्नांवरती सोडवायला काम करतो, बरोबर? आता तुम्ही मला सांगा, एक माणूस जो हेलिकॉप्टरने येतो, 15 गाड्यांचा ताफा घेऊन येतो, घरी त्याच्या बंगल्यात जाऊन झोपतो, त्या बंगल्यामध्ये स्विमिंग पूल असतो, 15 एकरची ती बंगल्याची प्रॉपर्टी असते, हा माणूस तुमच्या समस्या समजू शकणार आहे का? हा माणूस इकडच्या गोरगरिबांच्या समस्या समजू शकणार आहे का? कष्टकऱ्यांच्या समस्या समजू शकणार आहे का? शेतकऱ्यांच्या समस्या समजू शकणार आहे का? नाही. मग मला एक गोष्ट सांगा, जर हा माणूस समस्याच नाही समजू शकला तर तो समस्या सोडवणार कुठे नाही. आणि म्हणून एक गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे की जो माणूस आपल्यातनं समोरून आज उमेदवार झाला, ज्यांनी तुमच्या ज्या अडी अडचणी होती त्या अडी अडचणी समोर गेले, तुमच्या ज्या समस्या होत्या त्या समस्या बघून आज समोर आल्या, त्याला तुमच्या समस्या कळतात, त्याला त्यांच्या समस्या पटतात आणि तुमच्या समस्यांवरती मार्ग कसा काढायचा हा वंचित घटकामधलाच उमेदवार करू शकतो. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की जर आपल्याला आपल्या गावाचा, आपल्याला आपल्या गणाचा, गटाचा, सर्कलचा विकास करायचा असेल तर आपल्या सर्वांसमोर एक पर्याय, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि गॅस सिलेंडर. आणि मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या, आपल्या सर्वांसमोर बरेचशी लोक येतील, प्रचार करतील, अपप्रचार करतील आणि बऱ्याचशा गोष्टी बोलून जातील की हिंदू मुस्लिम करून जातील, जातीपातीचं राजकारण आपल्याला विभाजून जातील. पण मला एक गोष्ट सांगा, हिंदू मुस्लिम केल्याने किंवा जातीपातीमध्ये स्वतःला विभागल्याने आपल्या घराला पाणी येणार आहे का? वीज मिळणार आहे का? शेतात लाईन मिळणार आहे का? शेतमालाला हमी भाव मिळणार आहे का? पोरांना चांगलं शिक्षण मिळणार आहे का? आपली जिल्हा परिषदची शाळेची अवस्था बरी होणार आहे का? नाही. आणि जर आपल्याला चांगल्या गोष्टी पाहिजे असतील, जर आपल्याला शेतावरती पाणी हवं असेल, जर आपल्याला शेतावरती लाईन हवी असेल, जर आपल्याला आपल्या गावामध्ये एक बोरिंग किंवा विहीर टाकून हवी असेल, जर आपल्याला प्रत्येकाच्या घराला नळ बसून त्या नळाला 24 तास स्वच्छ पिण्याचं पाणी पाहिजे असेल, जर आपल्याला घराला वीज पाहिजे असेल, आपल्या स्वतःच्या नावावरती मीटर पाहिजे असेल, जर आपल्याला चांगलं शिक्षण पाहिजे असेल, जर आपल्याला चांगली अंगणवाडी पाहिजे असेल, जिल्हा परिषदेची शाळा पाहिजे असेल, आरोग्य केंद्र पाहिजे असेल, तर हे सगळे निर्णय कुठे होतात? हे सगळे निर्णय होतात जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये. आणि म्हणून जर आपल्याला चांगल्या सोयी सुविधा पाहिजे असतील, जर आपल्याला आपल्या लेकरा बाळांचे भविष्य उज्ज्वल करायचं असेल आणि जर आपल्याला येणाऱ्या पिढ्यांसाठी एक विकास हा उभा करायचा असेल, तर मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आपलं मत हे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या मागे आणि आपलं मत हे गॅस सिलेंडरच्या मागे उभं करा. आपणच सर्व एकत्र येऊ आणि आपल्या भागाचा विकास करू. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय संविधान. आणि तसेच वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सूरजदादा वाघमारे आणि शुभम चव्हाणचा
आणि दादासाहेब नरळे हे वंचितचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांची निशाणी माहिती आहे आपल्याला? काय म्हणतात? मला ऐकतो मी येतं. काय निशाणी? आणि म्हणून इकडच्या तमाम महिलांना मी एवढीच विनंती करतो की घरामधली चूल जो प्रत्येकाच्या घरी गॅस सिलेंडर देण्याचं काम हे मोदी करणार होते. ते मोदींना नसेल जमलं तरी ते वंचित बहुजन आघाडी प्रत्येकाला सिलेंडर देऊन घरोघरी सिलेंडर पोहोचवून प्रत्येक वंचिताच्या घरामधली चूल पेटवण्याचं काम हे विकासाच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी नक्कीच करणार आहे. आणि त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीच्याच बरोबर युतीमध्ये पुरस्कृत उमेदवार हे संभाजी ब्रिगेडचे आपले रुद्रराज दादा हे आपले उमेदवार आहेत. त्यांची निशाणी आहे टेबल. मी आपल्याला विनंती करतो की 3 मतं हे आपल्या सर्कलमध्ये गॅस सिलेंडर वरती द्या आणि दादांच्या मतदारसंघामध्ये आपण टेबल वरती देऊन दादांना सुद्धा जिंकून देऊया एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेऊन माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय संविधान. खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ.